संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचा बापच का दाखवावा ना कुठल्या तरी मोठ्या राजकारणी नेत्याचा वाट लावून टाकली आणि अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज। नमस्कार, मी सतीश शेवाळकर, आपण बघत आहात महापंचनामा न्यूज। आपल्या पुसदमधील अधिकाऱ्यांनी आपल्या पुसदचीत कशी वाट लावली याचं एक प्रत्यक्षित आपल्याला आज दाखवतो। 2024 जानेवारी महिन्यामध्ये पुणा ते बाणा या रोडचं टेंडर संपलं। त्यानंतर आज मे महिना संपत असूनही हे माझ्या मागे आपण बघू शकता की अख्खा पूर्णपणे हा डिवायडर मध्ये इथं कचरा व्यापाऱ्याकडून इथल्या फळभाज्या करून हा कचरा टाकण्यात येतो आणि बाहेरगावचे लोक ज्यावेळेस पुसदला एंट्री करतात आणि आमच्याही आरोग्याला धोका आहे, आम्ही त्यांना काय दाखवायचं आमचं पुसद किती स्वच्छ आहे, किती सुंदर आहे म्हणून। खरंच या अधिकाऱ्यांना लाजा नाही वाटत का? आज तुम्ही गलेलट्ट पगारी घेतात आणि तुम्हाला यांच्यावर कोणाचा अभय आहे हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि यांचे कार्यकाळ संपून सुद्धा सार्वजनिक विभागाचा अत्यंत अधिकाऱ्यांचे वर्ष कालावधी संपून सुद्धा हे त्या ठिकाणी परत आहेत, म्हणजे तुम्हाला नेमका अभय कोणाचा आहे तुमचा काय? आणि खूप मोठी शोकांतिका आहे, हे पूर्णपणे डिवायडर छत्रपती शिवाजी महाराज पासून तर आपण खूप इकडं तुम्ही पाण्याच्या टाकीच्या समोर सुद्धा पूर्णपणे कचऱ्यानं माखलेला आहे। मागेही विषय झाला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळ्या लावण्याचं काम अपघात होत होते, त्यामुळे वारंवार आपण त्या गोष्टीची दखल घेऊन तिथल्या बातम्या प्रकाशित केल्या। त्यानंतर जाळ्या तिथं बसवण्यात आल्या। प्रत्येक वेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचा बापच का दाखवावा लागतो हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि या ठिकाणी जो काही पीएन कॉलेजचा रोड आहे त्या ठिकाणी झाडे लावण्यात आली व त्याचे फक्त बिलं काढले का आणि त्याला टँकरनं रोज पाणी चालू आहे हा देखील आज लोकांना पाणी पियायला नाही। आणि तिथे फक्त 200 झाडं लावली असतील तर 2 ते 3 4 झाडं शिल्लक आहेत, असा एक मनमानी कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाशजी जळके यांच्या अंडरखाली चालू आहेत आणि याकडे कोणाचंही लक्ष नाही। आणि एवढे निबर गट्ट अधिकारी आहेत की बोलायला सुद्धा तयार नाहीत, आपल्या सामान्य जनताची जे काही प्रश्न आहेत हे सांगायला सुद्धा तयार नाही। नक्कीच यांना कुठल्या तरी मोठ्या राजकारणी नेत्याचा सपोर्ट आहे, त्यामुळे यांच्यावर कुठल्याही गोष्टीची कारवाई सुद्धा होत नाही। आज सर्व पुसदची वाट लावून टाकली आणि अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रोड आहे हे बघू शकता, पूर्णपणे घाणीचे साम्राज्य या ठिकाणी सगळ्या म्हणजे काय तुम्ही दाखवणार हा लोकांना? आम्ही स्वच्छ पुसद सुंदर पुसद म्हणून कधी मिरवणार हे देखील खूप महत्त्वाचा विषय आहे। आपण बघत राहा महापंचनामा न्यूज पुसद।